जय जय मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये कृषी संस्कृतीचं प्रतीक असलेला गौरी लक्ष्मी पूजनाचा म्हणजेच महालक्ष्मी पूजनाचा सण हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. हा सण मुख्यतः भारतीय कृषी संस्कृतीशी निगडित आहे. या सणामागे काही प्रतिकात्मक आणि कृषी संदर्भ आहेत, जे या सणामागे खूप महत्त्वाचे मानले जातात. मुख्यतः 3 दिवसाच्या 3 टप्प्यामध्ये हा सण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो. याच्यामध्ये पहिला दिवस जो असतो तो गौरी आवाहन म्हणजे गौरीची स्थापना त्या दिवशी केली जाते. गौरी किंवा लक्ष्मी पूजन असं त्याला म्हटलं जातं. दुसऱ्या दिवशी हा पूजनाचा सण असतो. पारंपरिक पद्धतीनं घरामध्ये नैवेद्याचे पक्वान्न जे काही उपलब्ध असेल ते साहित्य बनविलं जातं खाण्याचं, नैवेद्याचं साहित्य. दुसऱ्या दिवशी विसर्जन असतं. त्यासाठी ग्रामीण भागातील स्त्रिया ह्या एकमेकांच्या घरी या सणाच्या निमित्ताने गृहभेटी देत असतात. आता या सणामागची जी काही आख्यायिका असेल किंवा जी कृषी संस्कृतीशी निगडीत जी काही दुवे आहेत, तर त्याच्यामध्ये महालक्ष्मी ही मुख्यतः संपत्ती आणि समृद्धी किंवा धनधान्याची देवी मानली जाते. एक कृषी संस्कृतीचं ते एक प्रतीक मानले जातं. आजही ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळी जी काही खळी व्हायची, तर त्या खळ्यामध्ये खळपूजन केल्याशिवाय खळ्यातल्या धान्याच्या राशीला हात लावत नव्हते. कृषी संस्कृतीमध्ये पीक तयार झाल्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करण्याचं एक प्रावधान आहे. कारण ती शेतातील पीक आणि उत्पादन वाढवण्याची एक शक्ती आहे, असा समज त्यामागे आहे आणि ते तसं मानलं जातं. पीक तयार होणे ही एक शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून लक्ष्मीपूजन हे त्या यशामागचं एक समृद्धीचं प्रतीक आहे असं मानलं जातं. दुसरीकडे तिच्या जोडीला जी काही दुसरी एक देवी असते, तर तिला गौरी म्हटलं जातं. गौरी ही शिवाची पार्वतीचं एक रूप आहे, जे सौंदर्य आणि शुद्धता आणि धैर्याचं प्रतीक आहे असं मानलं जातं. तिचं पूजन केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते, अशी यामागची एक धारणा आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबात गौरी पूजन करून निसर्गाच्या कृपेची प्रार्थना केली जाते, जेणेकरून पीक चांगले यावे आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, ही त्यामागची एक प्रमुख भूमिका आहे. कृषी संदर्भातील भूमिका सांगत असताना जे काही पाण्याचं महत्त्व जे कृषी संस्कृतीशी निगडीत आहे, तर त्याच्यामध्ये महालक्ष्मीचं पूजन करताना निसर्ग आणि पाण्याच्या एक महत्त्वाचा सन्मान केला जातो. पाऊस आणि पाणी पीक चांगले होण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणूनच या सणामध्ये पाण्याचा उपयोग, नैसर्गिक संसाधनाचं महत्त्व हे त्याचं प्रतीक म्हणून त्याचं पूजन केलं जातं आणि जवळपास हा सण ज्यावेळेस येतो, तर त्यावेळेस श्रावण महिना हा संपलेला असतो आणि खरीपाचा हंगाम जवळपास संपुष्टात आलेला असतो आणि धनधान्याच्या राशी ह्या शेतातून घरामध्ये आलेल्या असतात आणि मग त्यामागे एक धान्याचं पूजन करण्याची ही एक महत्त्वाची भूमिका त्यामागे आहे. म्हणजे पूजेदरम्यान धान्य आणि पीक यांचा उपयोग होतो, ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धीचं ते एक प्रतीक आहे असं मानलं जातं. त्याला तशी मान्यता दिली जाते. हे धान्य शेतकरी वर्षभर मेहनत करून तयार करत असतो आणि सणाच्या काळात या धान्याचे पूजन केलं जातं, ही त्यामागची भूमिका आहे. दुसरं, महालक्ष्मीच्या जे काही पूजनाच्या माध्यमातून भारतीय कृषी जीवनाचा जो काही सन्मान केला जातो, शेती आणि निसर्गाच्या विविध घटकांची उपासना करून पारंपरिक पद्धतीने हा जो सण साजरा केला जातो, तर त्यामागे पीक चांगले आले पाहिजे, भरपूर धान्य मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येण्यासाठी ही एक प्रार्थना करण्याची किंवा उपासना करण्याचं एक उत्सव आहे, सण आहे. त्यामागे एक सांस्कृतिक परंपरा सुद्धा आहे आणि ह्या परंपरेच्या निमित्तानं जी काही कृषी संस्कृतीमधील पूजक असतील, तर त्या पूजकांचं प्रदर्शन या महालक्ष्मीचा जो काही घरामध्ये मंडप किंवा देव्हारा तयार केला जातो, त्या देव्हाऱ्यामध्ये मांडण्याची एक प्रथा अगदी पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. आता या परंपरेला काळानुसार ही परंपरा बदलत असते. प्रत्येक गोष्टी हे निसर्ग हा बदलत असतो, त्याप्रमाणे ह्या गोष्टी सुद्धा बदलत असतात आणि त्याच्यामध्ये आता बऱ्याच नवीन गोष्टी ह्या काळाच्या ओघात समाविष्ट झालेल्या आहेत. जुन्या प्रथा ह्या कालबाह्य होत नवीन त्याच्यामध्ये काहीतरी भर पडत असते. तर असं हे कृषी संस्कृतीचं प्रतीक असलेला गौरी पूजनाचा सण ग्रामीण भागामध्ये सर्वत्र साजरा होताना दिसत आहे. तुर्तास धन्यवाद.